अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवंदेताई आपल्यासोबत आहेत। या संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगे महाराज अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आणि तो दावे करतो कॅन्सर बरा करतो, अनेक दुर्धर आजार बरे करतो। कशा पद्धतीने बघता या दाव्यांकडे? आणि ग्रामस्थ देखील आता आक्रमक झालेले आहेत, त्यांना वाटतंय की ही भोंदूगिरी बंद व्हावी। अशा प्रकारचे दावे करून हा बाबा लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी खेळतो आहे। अशा प्रकारे कुठल्याही मंत्राने तंत्राने कुठलाही आजार बरा होत नाही, हे वैज्ञानिक सत्य आहे। आणि ह्या दावे करून तो लोकांची शारीरिक आणि आर्थिक लूट पण मोठ्या प्रमाणात करतो आहे। तर त्याच्या विरोधात आता ग्रामस्थही आक्रमक झालेले आहेत आणि आम्ही महाराष्ट्र अण्णीस म्हणून सुरुवातीलाच आम्ही तक्रार दाखल केलेली आहे। आणि त्या तक्रारीच्या अंतर्गत जादूटोना विरोधी कायदा असेल, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट असेल, मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट असेल, ह्या सगळ्या कायद्यांच्या अंतर्गत त्याच्या विरोधात कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे। बघितलं तर हा गडगे महाराज म्हणतो मी 1 रुपया घेत नाही, जे रुग्ण येत आहेत त्यांना मोफत जेवण देतो, मोफत निवास व्यवस्था देतो, फक्त मी होम हवन असेल तर त्याच वेळेस साहित्य लागतंय त्यामुळे पैसे घेतो। नेमकं त्याचे हे दावे खरे वाटतं? हे दावे फसवे आहेत, बनावट आहेत। कारण महाराष्ट्रभरातून अशा तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत। काही लोकांचे लेखी घेतलेले आहेत मी, गावकऱ्यांच्याही अशा तक्रारी आहेत, त्यांचे नातेवाईक तक्रारदार आहेत, त्यांच्याकडून अगदी 11,000 21,000 1 लाख अशा रकमा त्याने घेतलेल्या आहेत, त्या पावत्या आहेत। मग त्या वेगवेगळ्या नावाने त्याने घेतलेल्या, हवन करायच्या नावाखाली घेतलेल्या आहेत, देणगीच्या नावाखाली घेतलेल्या आहेत, अशा वेगवेगळ्या नावाने त्या रकमा त्याने हडप केलेल्या आहेत। आणि रुग्णांच्या पण तक्रारी आल्या तुमच्याकडे? हो, निश्चितच रुग्णांच्याही तक्रारी आहेत। रुग्णांना काहींना साईड इफेक्ट झालेले आहेत, त्यांच्या शारीरिक त्रास त्यांना त्याच्या औषधामुळे झालेला आहे। आणि म्हणून आम्ही आज प्रांत साहेबांना भेटलोय, ग्रामीण वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्याच्या औषधांचं पण केमिकल ॲनालिसिस व्हावं, फूड अँड ड्रग्जचं लायसन्स आहे का, आणि जी यंत्रणा त्याने तिथे डॉक्टर वगैरे तो आहे असं म्हणतो, औषधांचा साठा आहे, त्या संबंधाने सुद्धा चौकशी व्हावी। लायसन्स आहेत का, परवाने आहेत का, डॉक्टर आहेत का, ते योग्य त्या पॅथीचा उपयोग करतात का, ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे। स्वतः तेच म्हणतात की मी दुसरी देखील शिकलेलो नाही, मग असे मंत्रोपचार म्हणा किंवा आयुर्वेदाचे उपचार जे आहेत तो करतोय। एकंदरीत जर बघितलं तर ही सगळी जी बाबी आहेत त्या समोर यायला लागल्यात। निश्चितच तो अनपड बाबा आहे, तो गवंडी आहे। आणि ह्या लोकांच्या ग्रामस्थांचं म्हणणं असं, आत्तापर्यंत तो आमच्या टाक्या बांधत होता आणि लोकांना असं फसवतो की मी इतके वर्ष तपश्चर्या केली, तितके वर्ष तपश्चर्या केली। कधी आणि कसली तपश्चर्या केली त्याने? आणि अशा तपश्चर्येतून जर आजार बरे झाले असते, लोकांना गुण आला असता, तर वैद्यकीय शिक्षण घ्यायची, मुलांना जंग पछाडायची का गरज भासली असती? अशाच तपश्चर्या करून लोकांचे आजार बरे झाले असते। खरं तर भारतीय संविधान सांगतं की लोकांचं मालमत्ता आणि आरोग्य जपण्याची, त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी ही कल्याणकारी शासनावर आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये इथे पोलीस स्टेशनपासून 10 किलोमीटर अंतरावर एक बाबा असा जनतेची लूट करतो। संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरून लोक येतात आणि अशी मोठ्या प्रमाणात लूट चालते। तर हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे का? कारण हे लोक सांगतात की आम्ही तक्रार केली तर बाबा रात्रीची पोलीस गाडी घेऊन येतो आमच्यासाठी आणि आम्हाला दडपशाही करतो। तर अशा प्रकारची ही जी दडपशाही आहे, म्हणजे पोलिसांचं ब्रीद आहे की सदरक्षणाय खल निग्रहणाय। तर आता हे उलट झालंय का काय? खल रक्षणाय आणि सदनिग्रहणाय असं उलट ब्रीद झालं की काय, असं मला वाटायला लागलंय। एकंदरीत बघितलं आता भोंदू अशोक करायचं प्रकरण आलं, त्यानंतर गडगे महाराजांचं समोर आलं। प्रशासनाकडून तशी मदत होत नाही। ज्या बालविकास मंत्री आहेत त्या म्हणतात आदिती तटकरे की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा पोलीस ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्षची स्थापना करणं, मग फक्त घोषणाच होत आहेत? घोषणाच होत आहे। म्हणजे जादूटोना विरोधी जो कायदा आहे त्या कायद्यात सुद्धा असं सांगितलंय की प्रत्येक पोलीस स्टेशनला एका दक्षता अधिकारी, PI किंवा PIच्या रँकच्या पेक्षा वरचा दक्षता अधिकारी पाहिजे। बऱ्याच ठिकाणी ती नेमणूक झालेली नाहीये, किंवा जो अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष पाहिजे अशी घोषणा करतात, बोललं जातं मीटिंग्समध्ये, परंतु प्रत्यक्ष तसं घडत नाही। आणि अनेक कमिट्या यांनी केलेल्या आहे शासनाने, म्हणजे हे शासन नाही, अनेक शासनांची अशी हे आहे की
व्यसनमुक्तीची कमिटी आहे. व्यसनमुक्तीच्या संबंधाने काम करणारे कार्यकर्त्याला त्यात घेतलं जात नाही. त्यांच्या जवळच्या कोणीतरी असतात, त्यांना ती सोय म्हणून घेतलं जातं, पण खरं काम पुढे जातच नाही. अशा प्रकारे जिथे कुठे काही अंधश्रद्धा निर्मूलन समिती कक्ष किंवा कमिटी चुकून माकून केलेल्या आहेत, तिथे सुद्धा हीच अवस्था आहे. आणि मग अशा प्रकारे खरात असेल किंवा हा गडगे असेल, ह्या लोकांचं प्रस्थ माजतं आणि त्यातून ह्या भोंदूगिरीला चालना मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जसे भोंदू अशोक खरातच्या प्रकरणात दखल घेतली आणि तो फरार होऊ नये याची काळजी देखील घेतली, मात्र या प्रकरणामध्ये असं लक्ष वरिष्ठांकडून घेताना आपल्याला पाहायला मिळालं. ह्या अशा प्रकारे वरिष्ठ लक्ष घालत नाहीत, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. म्हणूनच आज प्रांताधिकाऱ्यांना तुम्ही प्रशासकीय प्रमुख म्हणून आज मी त्यांना भेटले की तुम्ही ही लक्ष घालून जाणीवपूर्वक कारवाई करावी. एकंदरीत बघितलं तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती देखील या प्रकरणात आता आग्रही झालेली आहे आणि गुन्हा दाखल करावा किंवा प्रशासनाने देखील यात लक्ष घालावं, वरिष्ठ पातळीवरून देखील लक्ष या प्रकरणामध्ये घालावं, कारण अनेकांची फसवणूक या भोंदूबाबांनी केल्याचं देखील ग्रामस्थांचं देखील म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह मी मनोज गाडकर, TV9 मराठी, संगमनेर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.